मित्रांनो बघून घेताय तुम्ही आपण टाकलेलं कांदा, लसूण, कोथिंबीर लाल होईपर्यंत आपण ठेवलेलं आहे. आता आपण आपलं बाजारामधून आणलेलं गावरान मटण टाकणार आहोत. चांगलं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आता आपण ते कढवलेल्या तेलामध्ये आपण जी फोडणी तयार केली होती, अद्रक, लसूण आणि कांद्याची पेस्ट, तर त्याच्यामध्ये आपण आता मटण टाकलेलं आहे, आपलं गावरानी मटण. आणि थोडं आता याच्यातली कोथिंबीर आपण याच्यावरती परतावा थोडासा टाकून घ्यायची. आपल्या गरजेप्रमाणे आपण ज्याला जेवढी आवडेल तशी थोडी कोथिंबीर आपण याच्यात ॲड करून द्यायची, जेणेकरून थोडा जे कोथिंबीरीचा जो आस्वाद आहे तो आपल्या मटणावरती लागेल आणि आपल्याला जेव्हा मटण बनेल त्यावेळेस त्याची चव पण लागेल. आता ह्या मटणाला जवळपास 10 ते 15 मिनटं आपण तेलामध्ये फ्राय होऊ देऊ आणि तिथून 15 मिनटानंतर पाणी त्याच्यात सोडू. एक 5 मिनटं तेलामध्ये फ्राय होऊ देऊ, 5 ते 7 मिनटं, आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू. आणि सध्या आपण येल्लो सूप बनवत आहोत, जे की महाराष्ट्रामध्ये याला पिवळा रस्सा म्हणतात. अगोदर आपण पिवळा रस्सा बनवू आणि नंतरच आपण आपली गावरान मटणाची भाजी बनवू. अगोदर पिवळा रस्साचं रेसिपी तयार करून घेऊ, नंतर मेन भाजी करू. आता बघत आहोत मित्रांनो, आता मटणाला थोडं पाणी सुटलेले आहे आणि आपण तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आता आपल्या येलो सूप जे बनवतो आपण पिवळा रस्सा, त्याच्यासाठी याच्यात थोडं पाणी ॲड करत आहोत, जेणे की मटण शिजून येईल. एक साधारणतः 1-2 ग्लास पाणी याच्यात ओतून घ्यायचं. आणि आता आपल्याला सध्या आपला हा पिवळा रस्सा बनत आहे. आता हा पिवळा रस्सा बनताना साधारण आपल्याला एक 40 मिनिटे, कुकर नसल्या कारणाने आपल्याला 40 ते 50 मिनिटे लागतील. तोपर्यंत आपल्याला याच्यावरती आपण प्लेट झाकून ठेवू, जेणेकरून ह्याला लवकर शिजायला मदत होईल.